नमस्कार, मैं मीनल। हर समय आपके साथ टीवी न्यूज़ चैनल में आप सभी का हार्दिक स्वागत है। तो चलिए नज़र डालते हैं आज के कुछ मुख्य समाचारों पर। या निमित्ताने आज आपला 34वा रस्ता सुरक्षा अभियान जे आपण राबवत आहोत, हे आपल्या रस्ता सुरक्षेसाठी आणि स्वतःच्या जीवाच्या सुरक्षेसाठी राबवत आहोत। याच्यातून जनजागृती आपण करतो आहोत की लोकांनी वाहतुकीचे नियम पाळावेत। वाहतुकीचे नियम पाळून जसे हेल्मेट घालायचे नेहमी किंवा सीट बेल्टचा वापर करायचा आहे, वाहने चालवताना मद्यपान करून वाहने चालवायची नाही आहेत कधीच, आणि रॉंग साईडनी चालवायची नाहीत, ओव्हर स्पीड टाळा। ह्या अशा काही छोट्या छोट्या गोष्टी आहेत, ह्या आपण जर पाळल्या तर आपला प्रवास हा सुखकर सुरक्षित होईल आणि येणारे जे मृत्यू आहेत, अकाली येणारे मृत्यू, याच्यावर आपण खूप काही आळा घालू शकतो। छोट्याशा चुकीमुळे जर आपला जीव जात असेल तर ती चुकी का करावी, हेच यातनं आपल्याला सांगायचं आहे। अशा चुका करू नका आणि गरजेचे नियम जास्तीत जास्त पाळून आपल्या ह्या रस्ता सुरक्षा अभियानाला मदत करा। आणि जे आम्ही आज इथे छोटासा प्रोग्राम, आपले जे रस्त्यावर रिक्षा चालवणारे जे रिक्षा चालक बंधू, तसेच ट्रक असोसिएशनचे जे चालक आहेत, यांच्यासाठी आपण त्यांना वेळ नसतो कुठे जायला, त्यामुळे त्या निमित्ताने त्यांची दृष्टी चेकअप करणे किंवा हेल्थ चेकअप करणं, अचानक ज्यांना काय आजार आले असतील तर त्याचं निदान लवकरच इथे होणं हे महत्त्वाचं आहे। या भावनेतून आपण हा कॅम्प आयोजित केलेला आहे की जेणेकरून आपल्याला रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने त्यांचं हे चेकअप फार महत्त्वाचं ठरेल। असे आम्ही छोटे मोठे प्रकल्प हे महिनाभर पूर्ण राबवणार आहोत या सुरक्षा अभियानाच्या दृष्टीने, आणि यातूनच आपण आपल्या देशाचं आपण जे रस्ता सुरक्षेचं जे जाळं आहे ते अभियान आपण यशस्वी करणार आहोत। आणि या कामी आज इथे आमच्याकडे आमच्या अमरनाथ शहरातील प्रतिष्ठित व्यक्ती माई सुमतीताई पाटील, तसेच रिक्षा युनियनचे अध्यक्ष श्री मिलिंद पाटील आणि त्यांचे सहकारी, तसेच रिक्षा चालक मालक हे सर्व काही इथे आलेले आहेत। त्यांचे देखील मी आभार मानतो आणि या रस्ता अभियानाला ते करत असलेल्या मदतीबाबत व या सहयोगाबाबत मी त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो। चेकअप आणि हेल्थ चेकअप आणि आय चेकअप, ईशा नेत्रालयातर्फे आय चेकअप अशा गोष्टींचं आपण इथे आयोजन केलं आहे। तर आज आपल्याकडे सन्माननीय व्यक्ती म्हणून माननीय ACP श्री रोडे साहेब आले होते, काही कामानिमित्त आज मीटिंग आहे तिकडे प्रोग्राम से। तो आज के लिए बस इतना ही। कल फिर मिलेंगे इसी समय इसी चैनल पर। तब तक के लिए मुझे दीजिए इजाज़त। धन्यवाद। हर समय आपके साथ टीवी न्यूज़ चैनल को सब्सक्राइब करना ना भूलें और बेल आइकॉन दबाएं ताकि हमारी खबरें सबसे पहले आप तक पहुँचे।